शिव सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत किल्ले लोहगड. आमचा ग्रुप आहे सिद्धिविनायक ग्रुप कात्रज आयोजित किल्ले लोहगड श्रमदान आणि स्वच्छता मोहीम. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आपण गड किल्ले स्वच्छ करण्यासाठी जाणार आहोत, जे की आपल्याच जनतेने आपल्याच लोकांनी कचरा करून ठेवलेला आहे, घाण करून ठेवलेली आहे. तर चला मग जाऊया किल्ले लोहगड. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत लोहगड किल्ल्यावरती. सध्याला इथं आल्यानंतर खूप गर्दी आहे. 31 असल्यामुळं सगळ्यांनीच गर्दी केलेली आहे सध्याला. 4 ते 5 रूम बरोबर. सोनं ठेवायला नेताजी पालकरनी ह्या गडाला चॉईस केलं, सुरक्षित सोनं ठेवण्याकरता बरोबर. म्हणून महाराजांनी सोनं ठेवलं, लक्ष्मी ठेवली, म्हणून विंचवाच्या तोंडाला लक्ष्मी कवच असं नाव. हे गडाचं मेन वैशिष्ट्य. मग पुढे जायचं विंचवाच्या पोटामध्ये पेशवेकालीन पाण्याची कुंड आणि मंदिरं, नाना फडणीसांनी बांधलेले ट्रँगलमधले अष्टकोनी 16 कोनी तलाव, महादेवाचं मंदिर, हनुमानजीचं मंदिर, पिराचं मंदिर म्हणजे दर्गा. हा विंचवाच्या पोटातला अवशेष. मग पुढे जायचं विंचवाच्या शेपटाचा वापर महाराजांनी त्यावेळेला कशाला केला? जो कोण कैदी चुकीचं काम करेल, डोळ्यावर पट्टी मारून त्याला धक्का मारून फेकून द्यायचे, म्हणून त्याचा कडेलोट करायची. त्या गडाच्या भोवती 4 गड आहेत: विसापूर, तुंग, तिकोना, कोराईगड. याच्या सेंटरला लोहगड. 4ही गडापेक्षा हायटेड. त्यावेळेला तुम्हाला सिग्नल संदेश मेसेज द्यायला तुमच्याकडे फोन होते का? म्हणून महाराजांनी निगराणी कक्ष संदेश मेसेज द्यायला टेळणी रूम म्हणून याला चॉईस केलं. मित्रांनो, आपण आलेलो आहोत लोहगड किल्ल्यावरती. अनफॉर्च्युनेटली आपल्याला इथं पाण्याच्या बॉटल्स किंवा कचरा, प्लॅस्टिकचा कचरा वगैरे काही सापडलेला नाही आहे. इन जनरलमध्ये जर पाहायला गेलं तर कुठल्याही किल्ल्यावरती गेलं तरी आपल्याला कचरा वगैरे दिसतोच, कचरा वगैरे सापडतोच. पण लोहगड किल्ल्यावरती आपल्याला असं काही सापडलेलं नाही आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला इथं कचरा वगैरे काय बघायला भेटत नाही आहे, कारण की कुठल्याही गड किल्ल्यांवरती कुठंही गेलं तरी आपल्याला जी पब्लिक आहे ती कचरा करताना दिसते, आणि सगळा भला मोठा आपल्याला कचरा दिसतो, सापडतो. पण लोहगड किल्ल्यावरती सध्याला असं काहीच नाही आहे, कारण की लोहगड किल्ला हा सध्याला गव्हर्नमेंटच्या अंडर गेलेला आहे. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट त्याची देखभाल करत आहे आणि स्वच्छता पण ठेवत आहे. चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या स्वराज्याच्या गड किल्ल्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आपले किल्ले जतन होत आहेत. मित्रांनो, आपण चुकीचं ठरलोत मागाशी, कारण की आम्ही निम्माच गड फिरला होता आणि आम्हाला कचरा सापडला नाही. बट खाली आल्यानंतर कचरा सापडतोय. सिगरेटचं पॅकेट टाकलेलं आहे जवळ. त्या अलीकडे पण बघ, त्याचा अर्ध तुकडा राईट साईडला बघ इथं. सिगरेट किल्ल्यावरती. चला इथे बाटली. हां, मला हात दे बसतो.
एकदमच कपडे कुठून आपल्याला. एकदमच. चला बघ इथे की चप्पल. कचरा, नुसता कचरा आहे गाडीत. सावकाश. तर अजून लेफ्ट पाहिजे. पकड दगडांना. तुझ्या पाय खाली ते दोन आणि तिथं मोबाईलच्या स्क्रीन घ्यायचं. दिसला का? छान. मस्त स्क्रीन काय बघ. सापाची बळी तिथं. सावकाश. काय करायचं? ते पॉप रिंग काय ते निघेल का? नाही ना. ती शेवटची पायरी का तुमची? पडल हो तशी येत आहे. अरे पान है रे.
ते बायोडिग्रेडेबल तर जाऊ दे. ते विमल काढा काय ते निघालं तर. हे विमल एक बॅन होऊन पण लोक खातात राव. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण लोहगडवरती आलोत. निमेपर्यंत आल्यानंतर आम्हाला कचरा वगैरे कुठंच काय सापडला नाही, पण थोडंसं पुढं गेल्यानंतर पाहिलं गेलं तर चिंगमचे कागद, विमलच्या पुड्या, सिगरेटचे सगळे पाण्याचे बॉटल्स वगैरे सगळं सापडलं. आम्ही हा कचरा एका पिशवीमध्ये जमा केलेला आहे. तर कृपा करून तुम्ही किल्ल्यावरती आल्यानंतर जे काही तुम्ही तुमचं सामान असेल किंवा प्लास्टिकच्या पिशवी वगैरे असतील ते स्वतः कॅरी करा आणि डस्टबिनमध्ये जाऊन टाका. कारण की असे गड किल्ले वगैरे घाण करणे खूप चुकीचं आहे ना. आपल्या महाराजांची ती एक आणबान शान आहे, आपल्या स्वराज्याची आणबान शान आहे. त्यासाठी आपण हे गड किल्ले आपणच स्वच्छ ठेवले पाहिजेत. गव्हर्नमेंट तर काय लक्ष घालत नाहीये. हा किल्ला आता सध्याला गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, पण किती केलं तर पाहायला गेलं तरी पुढं छोटे छोटे कागद वगैरे होते. त्यांनी मेन सगळं जे काय ते पाण्याच्या टाक्या वगैरे ज्या मेन ज्या सध्याला फोकसमध्ये होत्या सध्याला आल्यानंतर त्याच तेवढ्या स्वच्छ केलेल्या आहेत. पण सध्याला पुढे गेल्यानंतर काही स्वच्छता नाहीये. सगळ्या कचरा वगैरे सगळा काय घाण पडलेला आहे. जिथे जिथे आम्हाला पॉसिबल होतं हात घालणं, जिथे जिथे आम्हाला जाणं पॉसिबल होतं तिथून आम्ही काढलेलं आहे. आणि काही कचरा अशा ठिकाणी होता जिथं डायरेक्ट साईडला दरी होती, तर असा कचरा आम्ही तिथंच ठेवलेला आहे. तर कृपा करून अशी काय किल्ल्यावरती आल्यानंतर काय घाण काय करू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव.